चला आता आली आहे हॉस्पिटलला मी आज. ओके मंडळी, आता आली आहे भांड्यांच्या दुकानामध्ये कप बघायला. चहा पिण्यासाठी कप जे होते ते माझ्याकडून भरपूर असे तुटले आहेत. ताई, फुलांचा कसं वाटा लावलाय? 20 रुपये. 50चे 3 काय द्या ना मला. आणि पक्की मोठी चिठ्ठी लिहून दिले डॉक्टरने, का मोठी चिठ्ठी लिहून दिले. आता पुढे जाऊन मेडिकलमधून आपण गोळ्या वगैरे घेऊयात. आई मला हसतात, सांगते ओके ओके. काय करायचं, धारावी नुसतं त्रास दे शिकले. धारावी आवऱ्या दारा दुकान बेकार. बघा हो, मला सांगते मम्मी तुला बोलते मदत करतो मी, तुझी तब्येत नाही बरी लादी पुसायला. तर तुला आता लाज वाटले, काय फायदा मध्ये सोप्याच्या खालच्या घे. बघा बघा, त्याला नको त्रास देव. लेके गया उधर से बहुत लोग लेके गया, बाद में लेके गया. हेच बघते मी आता. ओके किती पण कप भारी घेतले ना तरी पण माझ्याकडून ते फुटतातच. केवढे कप होतात वर्षभरामध्ये. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कवितावरील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे रविवार आणि छान अशी संकष्टी आहे. तर तुम्हा सर्वांना संकष्टीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर मंडळी, काल शनिवारी मी व्हिडिओ शूट नाही केला, त्याच्यामुळे तुम्हाला आज रविवारी दुपारपर्यंत जे काही होईल ते तुम्हाला संध्याकाळी मी 4 वाजता लगेच देईन. आणि दुपारच्या नंतर रात्रीपर्यंत जे काही होईल ते तुम्हाला उद्या पाहायला भेटेल. ओके, तर एका दिवसामध्ये 2 ब्लॉग मला शूट करावे लागतील, तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला संध्याकाळी 4 वाजता व्हिडिओ बघायला भेटेल. ओके, काल ना खूप भयानक मला म्हणजे दाढेचा प्रॉब्लेम झाला. खूप जास्त दाढ वगैरे दुखत होती त्याच्यामुळे, आणि डोकं एवढं माझं दुखत होतं ना. आत्ता पण थोडं थोडं डोकं माझं दुखतं आहे. काल मी थोडासा आरामच केला बरं, ब्लॉग वगैरे काही शूट नाही करणार. डायरेक्ट उद्या शूट करेन बरं, आणि मग दुपारपर्यंत जे काही होते तुम्हाला मग 4 वाजता देईन. ओके, तर चला आता मी रेडी वगैरे झालेली आहे. आणि इकडे बघा, तुमच्या घरात असं कोण चहा पिते का सुरक्या मारून? डोकरा आहे त्यांचं तरी आमच्या घरात. त्यांचं डोकरा आले ते आता विचारायला लागलं कोणला तरी. डोकराच वाटते मला. काय बिस्किट नाही खाली? बिस्किट खा, माझा उपवास आहे संकष्टी. बिस्किट खाते तू पण उपवास करते? मग ती पण खायला नरम पडते, ते नक्कीच होणार देऊन टाक. चला आता मी थोडंसं चाय घेतलं, चाय पिते. आता थोडीफार कामं आहेत माझ्या आवरायची, ते आता दवाखान्यातून आल्यावरच आवरेन. एक तर आपल्या घरातली कामं अशी असतात ना की बाईची ती दिवसभर संपत नाही. हे एक आवरलं की दुसरं रेडीच असतं काम. त्याच्यामुळे मला परवाच्या दिवशी पण दवाखान्यात जाता जाता राहिलं. फायनली बरं आज काही करून मी डॉक्टरकडे जाऊन येते. डॉक्टरकडे म्हणजे माझ्या भाचीच्याच दवाखान्यात जाणार आहे, दातांच्या. ओके, पार्लरमध्ये. आणि मग तिकडनं आल्यानंतर जी काही कामं माझ्या आहेत ती आवरायला घेईल. चला आता आपण जाऊयात मस्त काढले. मंडळी, आता आली आहे भांड्यांच्या दुकानामध्ये कप बघायला. चहा पिण्यासाठी कप जे होते ते माझ्याकडून भरपूर असे तुटले आहेत. मग कोण पाहुणे वगैरे आले की मग बरोबर नाही वाटत ना रंगीबेरंगी कपामध्ये चाय द्यायला, म्हणून. बघ आता दीदीने दाखवलेत तर मस्त मस्त कप. ओके, छान छान दाखवलेत कप. हे बघा, हा पण सुंदर आहे, छान वाटतंय ना, डिझाईन मस्त वाटतंय. बघू आता केवढ्याच आहे तो. आता मी आली आहे भांड्यांच्या दुकानामध्ये. दुसरं काय नाही घ्यायला, फक्त कप घ्यायचे. कारण कप जे आपल्या घरात होते ना ते कुठले आहे. आणि मग तसे कोण पाहुणे वगैरे आले की मग ते रंगीबेरंगी कपमध्ये चहा द्यायला बनवतात. आणि माझ्या वर्षभरामध्ये माझ्या घरामध्ये कितीतरी कप होत असतात. माझ्याकडेच फुटतात ते घासायचे वगैरे. कंपनीने असे कप बनवायला पाहिजे की फुटलेला पाहिजे वर्षभरात. चला बघू आता ते दाखवते. काका काय झालं, बरं नाही वाटत आहे का? हा काका, काय झालं, तब्येत डाऊन आहे का काय? आता डोकरा पण झाला ना काका, तू वाई पण झाला ना तुझा. हेच बघते मी आता.
ओके मंडळी, आज थोडंसं पावसाचं वातावरण वाटतोय. हे बघा, ढगाळ वातावरण असं झालं आहे. चला आपण पटकन जाऊयात. इथे आपली लुना पार्क केली आहे मी. आता याच लाईनमधून जायचं होतं ना, म्हणून दवाखान्यात जायच्या आधी काकांच्या दुकानात गेली. मग तिकडनं आपण रिटर्न घरी जाणार आहोत ना, त्याच्यामुळे. ओके चला, आता आपल्याला काल्हेर गावात जायचं आहे दवाखान्यामध्ये. चला आता आली आहे हॉस्पिटलला मी आज. ओके नाही, आता डॉक्टरकडनं तर मी जाऊन आली आहे आणि पक्की मोठी चिठ्ठी लिहून दिले. डॉक्टरने का मोठी चिठ्ठी लिहून दिले. आता पुढे जाऊन मेडिकलमधून आपण गोळ्या वगैरे घेऊयात. ओके घरी गेल्यानंतर तुम्हाला सांगते मी काय ते. ताई मला हसतात, सांगते ओके ओके. रताळी कशी आहेत ताई? ताई रताळी कशी आहेत? 30 रुपये पाव. अच्छा द्या ना मला, द्या केळी द्या. हे बघा ताईंकडे मस्त काकड्या वगैरे आहेत, भेंडी प्लस इथे वेलची गेली आहेत, रताळे. ताई फुलांचा कसं वाटा लावलाय? 20 रुपये. 50चे 3 काय? द्या ना मला. मला जरा ही मिक्स फुलं वेगळी टाका ना जरा, त्याच्यामध्ये झेंडूची कमी टाका ना जरा. चला आता मस्त फुलं वगैरे घेऊयात आपण आलो आहे तर. थोड्या वेळासाठी पाऊस आला बघा, आणि मी रेनकोट पण नाही आणला, छत्री घेऊन आले. बरं पाऊस काही येणार नाही, लगेच एक अर्ध्या पाऊण घंट्याचं काम होतं म्हणून मी छत्री घेऊन आली. बरं पटकन घरी जाईन ना, आणि आत्ता इथे पोचले तसं पाऊस आला आहे. आणि बरं आता सामान घेत जाते मंडळी. हळूहळू करता पाऊस बघा किती जोराचा आला आहे. अचानक पाऊस आला आहे, अचानक असं ऊन होतं आणि अचानक वातावरण बदललं आणि लगेच धोधो पाऊस सुरू झाला आहे. आता हा कधी थांबेल काय माहिती. आता चिन्मय मला ओरडेल की रेनकोट घेऊन जायचं, तर छत्र्या घेऊन जाते गाडीवर. चला मंडळी, आता जाऊन आले काल्हेरवरून आणि माझ्या हातात तुम्ही आता पिशव्या बघू शकता. सामानाच्या मुलं टाईम पण झाला आणि पावसामध्ये अडकून पण राहिली. चला आता जाऊयात. लक्की सोनू वाट बघतोय. सोनू गॅलरीमध्ये उभा आहे वाट बघत. चला आता काल्हेरवरून तर जाऊन आली, पण पूर्ण भिजून आली, कारण की एवढा पाऊस आला ना, अचानक सुरू झाला तो. मग 15-20 मिनटं माझी तिथेच गेली, कारण की एक तर रेनकोट नव्हतं घेऊन गेली मी, आणि मग ते एका हातामध्ये छत्री आणि मग ते एका हाताने गाडी चालवायची, ते मला नाही जमत. उगीच डोक्याला ताप नको बरं ते, म्हणून मी थांबून गेला 10-15 मिनटं तिथे. तर आता दवाखान्यातून पण जाऊन आली आणि त्यांनी आता भली मोठी चिठ्ठी लिहून दिलेली, तर गोळ्या लगेच घेतल्यात मी. आता बघू, त्या बोलल्यात 10 दिवस तुम्ही गोळ्या खाया. या गोळीने जर तुम्हाला फरक पडला तर ठीक आहे, नाहीतर मग आपण ती दाढ काढूनच टाकू, कारण की जी अक्कल दाढ आहे ना तीच दुखते माझी, आणि थोडीशी ती आतून खराब झाली. मला वरून तर अशी नाही काय वाटली. त्यांनी जेव्हा चेक केलं ना आता, तेव्हा त्या बोलल्या की दाढ ती खराब झाली आहे, त्याच्यामुळे ती दुखते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते दाढेचा थोडासा तुकडा म्हणजे निघाला येतो, त्यामुळे मला खूप जास्त त्रास होता, असे सणके वगैरे मारते. ते दीदी बोलले की अक्कल दाढ दुखते ना, त्याच्यामुळे पूर्ण भाग माझा दुखतोय, आणि ते दुखायला लागलं ना की भयानक बेकार काम होते, एकदम बेकार. डोकं तर असं वाटतं ना की फुटेल माझं डोकं, एवढं भयानक डोकं दुखतंय ते. गोळ्या ज्या दिल्यात ना मला, ते 10 दिवस कंटिन्यू सुरू ठेवायला सांगितलं. त्या गोळ्यांनी पण जर नाही आराम पडला तर मग पुन्हा बोलवले त्यांनी क्लिनिकमध्ये त्यांच्या, आणि मग ते बोललेत की जर नाही फरक वाटलं तर मग ती दाढ आपण काढूनच टाकू, कारण की तिथे कॅप वगैरे नाही बसू शकत, किंवा काय दुसरं काय आपण उपाय नाही करू शकत अक्कल दाढेला, ती काढूनच टाकावी लागेल. तर बघू, स्वामींना बरं त्या गोळ्यामध्ये बरं होऊ द्या. एकतर माझा हा दात पडता पडता वाचलाय. लक्कीने माझा दात पडला असता, तर जे मला सुरुवातीपासून बघतात त्यांना माहिती असेल, त्यांनी बघितलं आहे, कारण की लक्कीला मी खेळवत होते अंगणामध्ये, आणि बाहेर तिथे ते भरणीवर त्याला डॉगी दिसले दुसरे, आणि मला म्हणजे असं वाटलं पण नाही की हा मला एवढा म्हणजे ओढत घेऊन जाईल.
इतका त्याने मला, आणि मी ती साखळी माझ्या हातामध्ये गुंडाळून ठेवली होती त्यामुळे मला जास्त त्रास झाला. त्याने मला असं अचानक हे केलं ना, डायरेक्ट खेचून नेल्याबरोबर मी डायरेक्ट उबडी पडली तर पडली. माझं ते हा जो चेहऱ्याचा भाग आहे ना, हे पूर्ण त्या दगडावर आपटल्याबरोबर हा दात माझा पूर्ण आतमध्ये गेलेला आणि पूर्ण रक्तबंबाळ झाली मी. हा चिन्मय होता घरामध्ये, संध्याकाळच्या वेळेला ही गोष्ट घडलेली. चिन्मय होता घरामध्ये. मग चिन्मयने लगेच तो पण म्हणजे घाबरला की मम्मीला एवढं कसं लागलं अचानक, आणि पूर्ण रक्ताची धार चालू झालेली. आणि हा मला सोडून हात मला पाडून हा तिकडे रस्त्यावर सुसाट कुत्र्यांच्या पाठी भांडण करायला. चिन्मय त्याच्या मागे धावतोय त्याला सोडवण्यासाठी, कारण की ते बाहेरचे रस्त्यावरचे डॉगी कसे असतात माहिती आहे, ते काही घाबरत वगैरे डायरेक्ट चावा वगैरे मारतात. आणि लकी असं आहे तर त्याला जर काय झालं तर मग पुढे जाऊन खूप त्रास होईल. त्याच्यामुळे चिन्मयला सांगितलं मला सोड, आधी त्या लकीला पकडून आण, नाही तर तो त्याला मारतील ठारतील, बाहेरचे डॉगी आहेत ते. आणि मग चिन्मयने मोनिशला कॉल केल्याबरोबर मोनिश होता कामावर तिथे. मोनिश सगळं काम त्याचं सोडून गाडी घेऊन मला 10 मिनिटामध्ये इथे आला. म्हणजे तेव्हा इथे जायचं आमच्या नाक्यावरच होता तेव्हा तो जॉबवर. तर मग लगेच 5 मिनिटामध्ये तो पोरगा तसं सगळं काम सोडून गाडी घेऊन आला आणि मला त्याच दीदीच्या दवाखान्यात घेऊन गेला तिथे काल्हेरमध्ये. दीदी बोलली बरं झालं तुम्ही लगेच आलात, नाहीतर तो दात मग काढावा लागला असता. मग तो दात हळूहळू करून तो लेवलमध्ये घेतला दात. हा दात. आता तुम्ही सांगा, माझ्या समोरचा जर दात पडला असता तर मी कशी दिसली असती? तुम्ही पण हसले असते ना माझे व्हिडिओ बघून, बाई कशी दिसते एक दात पडलाय तर. म्हणून मला ना काही पण झालं तरी चालेल, पण असं चेहरा वगैरे खराब होता कामा नये. कारण की आपण कसं सोशल मीडियावर काम करतो, त्याच्यामुळे हे बघा ते आता ती गोष्ट देवाच्या हातात आहे. आपल्याला काय दुखापत व्हायची, काय कुठे काय घडेल ते काय आपल्या हातामध्ये नाही आहे. पण आपण सुद्धा थोडीशी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. आणि त्या दिवशी मला असं वाटलं पण नव्हतं की लक्कीच्या मुले अशी माझ्यासोबत दुखापत होईल. पण ठीक आहे, स्वामींना पण समजलं की ही मुक्या प्राण्यांना एवढा जीव लावते. आज त्या मुक्या प्राण्यामुळेच हिला दुखापत झाली, तर ही चांगली झाली पाहिजे, हिच्यासोबत काही वाईट नाही घडलं पाहिजे. म्हणून कदाचित माझा दात तो ठीक झाला, नाहीतर तो दात काढावा लागला असता. ती बोलत होती दीदी, म्हणजे डॉक्टर दीदी जी आहे ना आमची, ती बोलत होती की मामी बरंच झालं म्हणजे तुम्ही हिम्मत करून तो दात तुम्ही दाबून त्याला सरळ केलं, नाहीतर तो मग रक्त पडून किंवा जास्त वेळ जर गेला असता ना तर तो कदाचित दात आम्हाला काढावा लागला असता. पण तुम्ही हिम्मत करून तुम्ही स्वतःच तो दात जोराने खेचलात आणि तो जिथे असतो त्याच जागेवर आणून बसवलं. मला त्या दिवसाची मला आठवण पडली ना की मला भीती वाटते. म्हणून मी ना उंच जागेवर कधी चढत नाही. मी खुर्चीवर जरी उभी राहिली ना आणि बाहेर जर असं मी बघितलं ना तरी मला भीती वाटते. म्हणून मी उंच जागेवर कधीच चढायला जात नाही. मला काय माहिती का भीती वाटते उंच जागेची. त्याच्यामुळे दाताचा तर दाढ दुखते ना. दीदी मला बोलली की मामी जर याच्याने पण नाही बरं वाटलं ना तुम्हाला तर मग ती दाढ काढावी लागेल. मी बोलली दीदी माझी दाढ जर काढली तर मग खायचे पण वांदे होतील, प्लस मी बोलताना मग ते सगळं दिसतं दात पडलेला. दीदी बोलली आता दुखतंय तर मग करावंच लागेल ना आपल्याला. मला तो टेन्शन झालं आहे की दाढ काढायला नाही लागली पाहिजे. बस गोळ्या ठीक आहेत ज्या दिल्यात मी खाईन, अजून काय त्यांनी सांगितलं मला ते पण मी करेन, पण दाढ नाही निघाली पाहिजे एवढंच. हे आणि जे जे काय हवं होतं सामान ते पण घेऊन आली, कारण की आज संकष्टी आहे तर मोदक वगैरे बनवायचे आहेत ना. तर मोदकांचं पीठ वगैरे हवं होतं, प्लस फुलं, नागवेळीची पानं वगैरे सगळं घेऊन आली. आता मी केळी वगैरे ठीक आहे. आणि गोळ्या बघा आता केवढ्या दिल्या, हा बघा केवढ्या गोळ्या दिल्या जातात. एवढ्या गोळ्या मला खायच्या आहेत. 10 दिवसाच्या गोळ्या दिल्यात, 10 दिवसाच्या. हा चला आज तर उपवास आहे, आता काहीतरी खाते. आणि मग एक गोळी ना 3 टाईम दिले. एक गोळी आहे याच्यातून ती 3 वेळेला खायला सांगितले ना दिवसातून. तर आता थोडंसं काहीतरी खावं लागेल. बाहेर एवढा पाऊस पडतोय आणि इथे आता फॅन सुरू आहे तरी मला गरमी बघा कुठं चाललंय. गरमी आता काय करू, उपास आहे माझा. चिन्मय मला सांगते मम्मी तुझी दाढ दुखते ना, तू म्हणते हे खाते. आता राजगिऱ्याचे लाडू आणलेत मी, कारण का मला खिचडी वगैरे आवडत नाही. आणि आता गोळी खायची आहे मला. एक गोळी मला 3 वेळा खायची ना दिवसभरातून. दुसऱ्याचे 2 पॉकेट दिलेत ते 2 वेळा खायचे, दुपारी आणि रात्री. आणि बाकीची जी एक गोळी आहे ती सकाळ
दुपार आणि संध्याकाळ. तर मग आता काहीतरी खायला पाहिजे. मी मोठी चक्कर बिक्कर यायची असून डोक्याला थाप. कारण की त्या दिवशी मेडिकलमधून गोळ्या आणून खाल्ल्या मी. त्या गोळ्यांचा मला एवढा भयानक त्रास झाला, बेकार अवस्था झाली. या तुम्ही पण आता राजगिऱ्याचा लाडू खायला मस्त बनले. याच्यात तर खाऊ का म्हणजे अजून दारू घेऊन. आता या इकडच्या खाऊ शकत नाही, इकडचीच भयानक दारू फुटते अजून. चावायचं कसं आहे लकीला ते झालं. लकीला देऊ, लकीला चावून चावून दे मला. या बाजूला खायची सवय आहे ना रोजची, या साईडने खायची असं सवय नाही, त्याच्यामुळे सगळा गोंधळ होतो. जाम गोड असते ना, भयानक गोड. बघा यो मला सांगते मम्मी तुला बोलते मदत करतो मी, तुझी तब्येत नाही बरी लादी पुसायला, तर तुला आता लाज वाटले. काय फायदा मग त्याचा? आवरे लाद्या ओल्या इकडे बघा, नुसत्या ओल्या चिक लाद्या. लादी पुस बरं जरा. चंद्रला चालेल पुसतो लादी. तो सांगतो माझी व्हिडिओ नको बनवू बोलते. व्हिडिओ बनवली ती बोलते तू लादी पुसणार नाही बोलते. लोक हसतील मला. बरं लोक का हसतील तुला? तुला चांगला काम करतो तू. मम्मी तुझ्या आजारी आहे तर तू मम्मीला मदत करतो. कैसा लगा बेटा हमारा काम? नको रे, नको नको नको. लादी पुस. सोप्याच्या खालच्या घे. बघा बघा, त्याला नको त्रास देव. बघ मार कशाला पुकारचा. लक्की दादाची एक फाईट मार लक्की जरा. कसा लादी पुसते बघा पोऱ्या माझा. मम्मी आजारी म्हणून, नाही तर लाद्या काय तुम्हाला सगळं हाताने द्यायला लागतं आणून जा. ए नको जिन माय नीट कर. सगळ्यांना मारील हो. लाद्या पुसता पुसता सगळ्यांना मारील. लक्की बाजूला दादाने लादी पुसायला घेतलं, मार कशाला द्यायचा. आता कपड्यांची मशीन झालेली आहे. कपडे काढते आणि सुकायला नेऊन टाकते टेरेसवर. जाऊयात आता खाली. कपडे वगैरे सुकायला टाकलेले आहे. ओके सुकलेले कपडे जे होते ना ते आता खुर्चीवर काढून ठेवले आहेत. आता गोळी खाल्ली ना तर असं वाटतं थोडा वेळ जाऊन आराम करावा, कारण की डोळ्यावर अशी नुसती झापड यायला लागली आता आणि एकदम सुस्ती वाटते मला गोळी खाल्ली तर. कारण की कसं काय नाश्ता वगैरे नव्हता केला ना आज उपवास पकडला आहे मी. आणि बरं प्रत्येक संकष्टी माझ्या अशीच जायची काही कारणामुळे. तर आजची संकष्टी बरं मला मस्त स्वामींच्या कृपेने गणपती बाप्पाच्या कृपेने भेटली आहे. तर आज बरं उपवास पकडेन मी आणि छान मोदक पण बनवेन मी. आणि खूप म्हणजे महिन्यापासून तुम्हाला पण मोदक वगैरे काय बघायला भेटले नाही संकष्टीला बनवलेले, त्याच्यामुळे छान बरं संकष्टी आहे. तर आज मस्त उपवास पकडला आहे आणि मोदक वगैरे सगळं काही बनवेन मी. पण ते तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल, कारण की हा ब्लॉग मी दुपारी एंड करून मग लगेच तुम्हाला संध्याकाळी 4 वाजता देणार आहे त्याच्यामुळे. तर आता गोळी खाल्ली ना तर अशी सुस्ती आल्यासारखी झाली नुसती मला. तर बरं जाऊन थोडा एक अर्धा पाऊण घंटा पडते. आता सकाळची माझी जी काही कामं आहेत ती बऱ्यापैकी आवरलेत आणि मनीष गेले कामावर. त्याला सकाळी जी ना पनीर भुर्जी दिली आहे आणि चपाती बनवून दिली. तर मग आता जेवण वगैरे बनवायचं काही एवढं टेन्शन नाही आहे. चिन्मयने पण नाश्ता केला इडली वडेचा
आणि हे आता बाहेर गेलं तर हे किती वाजता येतील काय माहिती नाही. चपाती आणि भाजी बनवलेली आहे, तर आता काही जेवण वगैरे बनवायचं काही टेन्शन नाही. आणि म्हणजे जी काही कामं होती ती आता बऱ्यापैकी आवरली. आता फक्त थोडंसं काहीतरी खाते उपवासाचं आणि मग थोडा वेळ आराम करते. आणि ब्लॉगचा पण मी इथेच एंड करते, कारण की व्हिडिओ अजून मला एडिट पण करायचा आहे. तर एक अर्धा पाऊण घंटा झोपतेच जरा, कारण की खूप जास्त असं म्हणजे झोप आल्यासारखं वाटते मला, गोळी खाल्ली त्याच्यामुळे. तर आराम करते, त्याच्यानंतर मग उठून व्हिडिओ एडिट करेन. बघू चिन्मय जर करत असेल तर, तो जर नसेल करत तर मग थोड्या वेळानंतर उठून मग व्हिडिओ एडिट करेन आणि मग तिथे छानशी संध्याकाळी 4 वाजता बघू शकाल. ओके, तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.